म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना गॅरंटी काही आहे का? तर म्युच्युअल फंडमध्ये जे गुंतवणूक करतो ते कॅटेगरी वेगळी असते. काही म्युच्युअल फंड गॅरंटेड असतात, त्याला आपण FMP म्हणतो. FMPचा अर्थ असतो फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन. बाकी जर इक्विटी फंड्स जर बद्दल बोललात तर त्याच्यामध्ये गॅरंटी असंच काही नसते. ते मूव्ह होतात मार्केट बरोबर. मार्केट वर गेलं की तुमची गुंतवणुकीची किंमत ही अप्रिशिएट झालेली असते, म्हणजे वर गेलेली असते, आणि मार्केट जर खाली आलं तर तुमची गुंतवणुकीची किंमत खाली जाते. पण जर आपण एक पास्ट एक्सपिरियन्स जर बघितला, म्हणजे एक अनुभव जर घेतला गेल्या 10 वर्ष 15 वर्षांचा, तर एक सरासरी ऑन अन ॲव्हरेज तुम्हाला 12 ते 15% इक्विटी रिटर्नमध्ये मिळायला काहीच हरकत नाहीये. पण जर तुम्ही फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट्स किंवा फिक्स्ड किंवा गॅरंटीड रिटर्नसाठी जर कुठे गेलात तर तुम्हाला जेमतेम 6 ते 7% मिळेल. आता हे एक कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेण्यासारखं आहे. तुमची इच्छा जर असेल की बाबा मला अजिबातच रिस्क नको आहे, तर तुम्ही 6-7% फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन ज्या गुंतवणुकीचे पर्याय अवेलेबल असतात त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. पण जर तुम्हाला असं वाटलं की ठीक आहे, मला एक 3 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष मला कालावधी हा काही जड वाटत नाहीये, मी थांबू शकतो, तर त्यावेळेस फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनमध्ये न जाता तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुम्हाला त्याचा रिटर्न चांगला मिळतो. गॅरंटी जरी नसले तरी सरासरी आत्तापर्यंत जसं मी सांगितलं 12-15% हा ॲव्हरेज तुम्हाला येत असतो. तुम्हाला ह्याबद्दल जर अधिक माहिती हवी असेल तर मी दिलेल्या खालच्या नंबरवर व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज पाठवा. आम्ही तुमचं पूर्ण डिटेल फायनान्शियल प्लॅनिंग 1 to 1 करून देऊ. थँक्यू.